निबरगट्ट बिंडोक दोघाला बी म्हणत्यात हवड्या हायलय ह्यो लाज मोड्या साऱ्या गावाला तरास यांचा करून ठेवल्यात 17 भानगड्या हे अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या एक दोन तीन मन झूला झूल पर बाप को मत भूल दम लागतोय अशी गाडी घ्यायला अरे लाव की त्याला फोन त्याच्यापेक्षा आज चांगला व्हिडिओ बनवायचा आपल्याला बरोबर त्याने सारखा ट्रोल करतोय ना आपल्याला त्यापेक्षा चांगला बनवून ट्रोल करू आज ह्यो काय फोन उचल नाही ह्याला दाव्या करा येंगा नाही मस्तीला आलाय मस्ती लय करा लागला घे वळवून गाडी त्याला दावेंगा शिंबी चल सारखी नाटक आपण ऐकून घ्यायचो दोन चहा द्या फायटर भाऊ बघितलं पोरं कशी गाड्या परत येते टारा करत काय राव तुमचा सरपंच आहे गावात आमचा सरपंच होता तेव्हा असलं कुठं काय सुद्धा नव्हतं बसा आता आम्ही निघाले एका मॅटर मधनं पोलीस मागे लागले होते आमच्या तुम्हाला जमतच नाही म्हणून सांगा की आज जमत नाही कसं राव ती कशी पोरं गाड्या पळवते ती बारकी पोरं ही आडवे येते ती तुम्हाला काय कळतंय ना सांगायचं ही हे असल्या भानगडीत मी पडत नसतो आम्ही राव असा सरपंच होता आमचा एकाला सुद्धा असं फिर देत नव्हतं मला माहित आहे की रोज भांडणं लागत होते रस्त्यावरनी लागायला मला माहित नाही तेव्हा गे बसा सगळ्या गोष्टी आम्ही बंधन आणलं होतं कायच बंधन आणलं तुम्ही तुम्हाला सांगतो गटर तोडून भरली होती गटर तुम्हाला काय पाणी तर या 10 15 दिवस पाणी येत नव्हतं तुमच्या काळात आमच्या काळात पाणी तर येते रोजच्या रोज तुम्हाला काम होत नाहीत म्हणून सांगा की आम्हाला काम होत नाही नव तुम्हाला काम होत बरोबर आहे. एक काम- आमचा सरपंच दिला निवडून एक काम करा जावा बरं त्या पोराने समजावा जावा आता हे तसल्या भानगडीत मी पडत नसतो तुम्ही म्हणा की असं का गाड्या पळवताय बाबांनो हे वाजवत तसल्या भानगडीत मी पडत नसतो राव, ती त्या मॅटर दिवशी- बिटर आता आम्ही मॅटर मधनं निघालोय बाहेर आता आणि मॅटर मध्ये घुसवा आम्हाला म्हणजे तुम्हाला येऊन जाऊन तुम्ही आम्हाला मॅटर मध्ये घुसवायला लागलाय व्हय. त्या दिवशी चौकातनं खालच्या तक्रार आली म्हणली 2-3 पोरं गाड्या वाजवते ती टार नुसते तुम्हाला काय कळते का नाही ती तुमच्या वार्डातली माणसं आहे ती. नसेल तुम्हाला होत पोरं तर तुमच्या वार्डातली ती तुम्ही आवरायची असते ती आम्ही आवरून चालत नाही तुमच्या वार्डात येऊन तुम्हाला होत नसलं तर राजीनामा द्या आमचा सरपंच करू द्या बघा हे, कसा बदल करतोय. राजीनामा देतोय तेव्हा सरपंच आमचा चला हा ते बघा काय चाललंय मोठा आम्ही कुणा नादी लागत नाही तर आमच्यावर राज लागला त्याला आम्ही मारल्याशिवाय सोडत नाही हा आ तो भेड कधी पण मला बोल लावा अन्नात दिला आयला घरंदाज आमचा घरंदाज आहे हा आ पिटीच्या हत्यार कुठं काढली जातो आम्ही तुला मस्ती आली का थांबा फोन लावते मला थांबा हे थांब थांबा हे फोन काय लाव रे त्याचे डॉन मार हे झालं चला मारेला मस्ती करतोय तुम्हाला काय आले अरे शांत बसा की जरा आमच्यापाशी गाड्यावर फिरते ती. थांब अहो बोल नको काहीच नाही थांब जरा ए काय झालंय रे
आल्या तसं मारायला लागले तर गाड्या वाजवत फिरते आमच्या पुढं उगाच व्हिडिओ बनवून ट्रोल करते आम्हाला सारखं काय संबंध ए थांब रे बोललो रे मध्ये बोल ए थांब की बोलणार नाही शांत बस आम्ही आलो ना मिटवायला बोला हा ए पोरा काय ती बस ए, मस्ती झाली हा. गाडी वाजवत फिरतोय आम्ही बघतोय काय आलं का अहो, त्याला- ए, ए, आम्ही बोलतोय नाही लगा. आम्ही बोलतोय नाही आमचं ऐकायचं असतं. ए पोरा ए बसून सांगायला आले. चला त्यांना समजून बसून मिटूया चला बसून मिटवूया मिटवायसारखं राहिलं नाही ह्यांनी आमच्या पुढे सारखं ट्रोल करतील आम्हाला तुम्ही मिटवायला करा की मग. मार पैशाला. शांत बसताय का बोलू पोरं हा सांगतोय कळत नाही का बसून मिटवूया आणि तू गाड्या वाजवू नको बरं सांग तुला हा लय शाना होऊ नको गावात ना गाड्या वाजवू ए जाऊ तू कुणाला मी धावतो मामीला ए, घेऊन येतो माझ्या हातात. अरे घेऊन ये चल बसून मिटवू तुम्हाला लगा सांगितलेलं कळतंय का नाही ए ए चला एक शब्द सुद्धा ए बोला ए पोरा इकडे ये तू इकडे तू आज आला ना नाही मारत कोण इकडे ये. ते लाल शर्ट पोरं कोण उतर त्याची मामी मोठी अधिकारी आहे अधिकारी आहे बरोबर जावा तुम्ही तो आज नाही यावं ए लागा काय तुम्हाला कळतं का नाही मॅटर आधी एक मॅटर केला रोज तुम्ही मॅटर करताय हा आता एका मॅटर मधनं निघली बाहेर तर आता तुम्ही मॅटर करायला लागला वे कळतं ना तुम्हाला सांगितलेलं हा लगा नव्हते आपाच पण पोरग त्यात आहे अहो ते बा बे घाण पडाय पोरग बे घाण पडत आहे तुम्ही जर आला नसता तर आज शिवतच नव्हतो त्यासनी लगा ग बसा गे आता एका मॅटर मधनं सुटले आता आणि त्यात अजून घाला तुम्ही मला ते जे मामी अधिकारी आहे म्हणतोय ते मग आमच्या पुढे गाड्या वाजवलेलं चांगलं दिसतंय का शांत बसा गेला का आता निघलोय तोवर तुम्ही आणि मॅटर करा आणि नुसते अधिकारी नाही तिची लई मोठी पोच आहे पोलीस घेऊन येईल तुम्हाला नेल धरून असू द्या की आमच्या मामात बिन लय वजन आहे ए, यार. सरकार दवाखान्यात आम्हाला इंजेक्शन देत होती हा. तरी घेतलं नाही आम्हाला दिलं नाही राहू दे गोळ्या गेला का औषधं मोठी मागवली मला आम्हाला. सांगायचं इथं मामा आधीच एकतर एका मॅटर मध्ये निघला आता दुसऱ्यात घालवतो मला काय लगा नो, काय तुम्हाला कळतंय का नाही अहो आमच्या पुढे ट्रोल करायला लागली गाड्या वाजवत फिरते चौकात आम्ही ग बसू का मग मग गाव गावात बसतो म्हणजे तू हे बघ सांग तुला तू बी लय मस्ती करतोय बरं का मस्ती करून इथून पुढं शांत बसत जा असल्यानं मार खाणार कोणाच तर तुम्ही तू शांत बस आम्हाला ग बसाई बारी आली त्या रोज मॅटर करून येताय तुम्ही कुठं सोडवाय तुमची मॅटर इथं चला बसून मिटवू परत चला हे चल तू आणि तू बी ट्रोल करू नको परत कुणाला चल काय कमी याला आता त्याला कटाळलोय मी परवा त्या तोंडाबाई मेट्रो मध्ये पोलिसांच्या हातापाया पडून सोडवून आणला आता याला काय करू मी सगळं कंटाळून होता मी ट्रस्टला देऊन टाकणार मी ना निवांत झालो बघा आता ट्रस्टला मी काका मी तुम्हाला सांगतो मी काय सुद्धा करत नाही इथनं पुढं तुम्हाला सांगतो पाया पडतो तुमच्या एक न काय करणार अण्णा तुमच्या पाया पडतो ट्रस्टला देऊ नका मी काय वंश इजल की इजाय सवाल नाही तुम्ही जर का नाही हर रोज जर असं करत बसला तर आता इलेक्शनचा लढवायचा आहे इलेक्शन पिटू द्या मला ह्याच्यातनं वाचवलंय माझी स्टेट वाचवलं सरपंच सांगा काका जाऊ द्या आता एवढ्यावर झाल्या चुकी जाऊ द्या एवढ्यावर काय तसं करू नका आता आपण आता केल्या चुकी झाल्याच आपा तुमची चुकी पण आता एवढ्या बार आपा म्हणतात ना घ्या एवढ्या बार इशे द्या सोडून सुखी किती मात करून घेऊ द्यायच्या जाऊ द्या किती वाचवणार कटाळून गेलो राव गावात तोंडवर करू येत नाही जाऊ द्या आता आपली बी चुकी झाल्या त्या फायटर बाजून नादाला नाही लागलं पाहिजे आता. ती त्याची राव भोगऱ्याला तोंड घेऊन चला आप्पा पाटील गावात चला आप्पा पाटील गावात चला चालला जोरा आलाय रोज संध्याकाळी कुठलं तर भांडण घेऊन काका आम्ही आता समजावून सांगितले आप्पा म्हणल्या दिसणं पुढे आम्ही कोणा भानगडीत पडत नाही त्याच्यामुळे कसं माहिती एवढ्यावर माफ करा आणि आप्पा तुम्ही बी कोणा भानगडीत जाऊ नका आम्ही आता ते पोलिस बाहेरला बाहेर मिटवले एवढ्या बार पदर पसरतो माफ करा ट्रस्टला काय देऊ नका मला द्या नातवाकडे तर बघा हे देतो नातवाला फक्त एक द्या ना ठेवा आता इथनं पुढं त्याला आता माफी एवढं बघ तुमच्यामुळे करतोय पुणे मी सगळं नातवाला देऊन टाकणार त्याला जाऊ दे कुठं जायचं तिकडं ह्याच्यामुळं अहो आम्ही झटपटाय लागलोय पुतण्याला उभा करायला इलेक्शनला उद्या निवडून आला आज किती अंतर घरा नाही टाकावं काका पाटलाचं नाव राहिलं पाहिजे 3 पिढ्या चालत आलेली खानदार आहे घरंदाज घराने ह्याला कळलं घाण पडेल कुठं सांगायचो आप्पा एक गस्तर मिटलंय केस पडले तर तुम्हाला परत उभा राहत नाही त्यामुळे आता व्यवस्थित राहावा गुंजभर मी एखाद्या मेट्रो मध्ये जात नाही मेट्रो भांडणं आणणारच नाही काका पाया पण तुमच्या माफ करा पट्ट्यानं भांडण करून आणले हा काय नाही मॅटर केला आता. तू इकडं माझा आणण्याचा काय संबंध आहे काका की तुमचं बघा माझं मी
माझ्यासाठी माझ्या नावावर करा. ही गाणपड पण तसलंच आहे. चाललंय काय इथं काय चाललंय पाहतो मी तो का तो मिठवत बसू रे. हो थांबा आता आम्ही का नाही तुमच्या नादाला लागत नाही ही जर का नाही बरोबर आहे ना? अरे झोप अण्णा. तसं ना पाया पडतो अण्णा. पाया पडतो. अहो ही काय बारक्या पोराचं एखादं काय कर कोणाला तर म्हणलं. ए थांबा इलेक्शन तुम्ही 10 जण होते हा. मॅटर करून आले आपण पकडे. आप्पा तुम्ही काय इलेक्शनला आता उभा राहू नका. उभा राहू नका. हे असं करायला लागले तुमचं पोरग. भांडण लागली खुन्नस मध्ये. का एकामेकाला ट्रोल म्हणजे ट्रोल केला आधी. ते रिटायरचं असते हा. आला तेव गाडी फुटणे आणि त्या गाड्या वाजवायची. हे असं करत बसायचं. आप्पा तुम्ही काय निवडून येत नाही. तुम्ही नादाला लागू ही नका. काकानं लाड केला आणि डोक्यावर बसवलंय म्हणून गाबडे लागले असं कराय. काका येत आई बघा की काय करणार. अंधारच आहे घातली आमची एकाला सांगू तरी आहे. ही कसं इलेक्शन कसं लढवायचं सांगा मला. इलेक्शन पेटू द्या. इलेक्शन गाव जाऊ द्या पाहू बोलत आम्हाला का आमच्या घरात दिघाना चाललाय न. सारखं भांडणार तुला माहित आहे तीनदा पोलिसाच्या पाया पडलो बासाठी. पडू द्या मी चालू झालं. मी पडलो मी सगळं सोडवलंय. तुला यायला आताच पाडील बघ. इथं मेला का आता कसं हे सुटलं. चांगलं आहे. 1 मीटर तरी आहे. अहो महिने 15 दिवसाला मीटर ही सारखं चालूच. बाप घरानं घरंदाज असल्यामुळे मॅटर तर होत अरे नाही. घरानं घरंदाज आहे म्हणून लगा पाक लगा दांडकं घेऊन पोलीस गावात पडत अण्णा सांगून कसं निघलोय साईडला. काकाय पाया पडलो तवा निघलोय बाबा. माझा काय संबंध नसताना अडकलो. मला पाया पडायची वारी आली. नो घरानं घर सगळ्या गावाला मारता का. कसंही तेव्हा नाथ खोळा. बारक्या पोराची भांडणं असते गावच्या पोराची नव्हती मोठी पोरं बरं होती. असं तिकडे आणि फायटर भाऊ असतं तर ते मिटवाय. मिटले असतील मग तिकडे जाऊ. मग सांगू का? ती भांडणं झाली ते तुम्ही तिथे गावात चला बघा तू. कशाला मी गावात येतोय भाऊ मेला. आप्पा फायटर हो काय आपण येऊ देत नाही. पेटला तशा. शेटवर फायटर भाऊ ना आता जा. फायटर भाऊ अण्णा साहेब होतो बघ. अण्णा आवाज नसल. अण्णा काय अण्णा. हा. आता पेटला. आम्ही काय या मॅट्रो मध्ये पडला तर काय नाही. म्हणजे याच्या का मी तू का काय कोण आलं होतं? कोण ना? हॅलो हा बोला की. माझं पोरग बारका माझ्या पोराचं काय नाही विषय. माझं पोरग नसेल साहेब नसेल. हा कोणती वी अरे फायटर भाऊ ही तुम्ही तिथे गेलता तुम्ही तिथनं मिटवून तुम्ही हे करायचं का नाही. तुम्हाला माहित आहे आमचा घरांना घरंदाज आहे. कुठं पण अडवल कचा तोडवीन पण एकावर एक आमच्यावर यायला लागले मीटर. त्यामुळे आम्ही यात पडत नाही. आता काका ते आम्ही बसलोय अण्णासाहेब आहे सरपंच विरपंच आहे मोठा अण्णा इथं. हा तिकडे तुम्ही मिटवा लागा माझ्याकडे काय आणणार का. अधिकारी हे तीन लागा सुट्टी देणार नाही ती परत तिथं वसेला पण चालणार नाही. हा ते बापाचं काय नाही म्हणा वाटलं तर शेता म्हणेल ना. हा ठेवा कसं आहे हा काय एक काय मला सविस्तर सांग. सविस्तर सांग. हा सांगते. हा कशाच मीटर होतो. रील स्टार होया जाई तुला. तू कोणाला ट्रोल कोणाला ट्रोल केलं मी काय मग. मी गावातलं पोरग दोघं आम्ही ट्रोल कराय. ते बी ट्रोल करायचे आम्ही ट्रोल कराय. ते आम्ही गाड्या वाजवाय ते बी दादागिरी दोघं होत. आम्ही जरा बसलोच होतो चौकात. आली गडी मारायलाच झाली भांडणं बोलवली पोरं आम्ही राहील. आता दोघांची पण बराबरी झाली आला ना. नाही बोलवली ती मॅडमला. कुठल्या त्याच्या मावशीला बोलवले अधिकारी आहे ती. मावशी त्या भांडणं झाली त्या पोरांची मावशी अधिकारी आहे. अधिकारी आहे तिला बोलवले. अल्ला का ते पोलीस स्टेशन आणून सांगले काय मी ह्याला बोलवलं त्याला घाण पड्या. काका उभा करायला निघालो होतो की तुम्हाला. या तर सुथळ्या आहे गेल्या का दोघात या करेल्या का कुणाला मिटवायचे रे होय. हा ते सुटला जमीन देऊन टाकतो. तुम्ही लागले ती इस्टेट आपली सगळी. का बोललं तेवढे पडेल दोघं बी दाद करा नाही मॅटर होतं आमच्यात. भेट होते. आणि का तुझं मिठू का तुझ्या बाजू मिठू पोलिसाच्या पाया पडायला लागले का मला. आता पडायला याचं नवं ही कोणा सांग तर गेला असं कशाला मेटर करतो यो. राहू द्या गावात चला तुम्ही. हा गावात त्याला आणलाय वाचून तू म्हण गावात फायटर भाऊचा फोन येतो का तुम्हाला. फोन आला आणि काय. आलाय बघ. हा. हॅलो तुमचं मीटर स्टोर विषय संपला.
आम्ही काही जगत नाही आता, आम्हाला फाशीच आहे डायरेक्ट. त्या मॅडमनं पोलीस बोलवणार म्हणते, नाही तर तुम्ही इथे या सगळे. ह्याला चिंबू दे तुका पातावलं मध्ये चिंबू दे तुला कोणा पार्टी तुझ्या मॅडमच्या त्या भाषे त्यांच्या मॅडमच्या पाठीत आपण. द्यायचं ना आपण. मेट्रो ती फायटरचं कोण वाचवायचा होता? ते फाटूचा बाचा. ते दोघं मित्र. चांगले बोलायला लागले कुकुर. आणि नाही हे चुकीचं आहे का नाही सांगा बघू. मार्क पोरग बघून ती माया पोरं अटॅक केलाय त्यांनी. वर तुम्ही जरा शांत घ्या की. काय शांत घेणार, कसं शांत घेणार? आता एकदा गेलाय आतमध्ये पुन्हा अजून जायचं. आता लग्न लावली. तुम्हाला सांगतो त्या फायटरनं त्या अण्णानं पेटवलं असणार आहे, बळही केलं असणार. माझ्या पोराला मारलंय, कसलं बळ उठलेत बघा. कुठं आहे तू? पहिल्यांदा बघा पहिल्यांदा कशाला म्हणा तुम्ही? आता इलेक्शन येऊ जर तुम्ही कसं आता काय ए, करा? थांब त्या फायटरला जाऊ तुम्ही थांब चला काका, त्याच्यात त्या आपण फायटर द्यायचं नाही काय आपण. आमची चूकच नाही हो आता. भांडण बिंड करू नका. आणि मागणी पण नव्हती, आमच्या बळ आणला होता. आता त्याला धावतो, फायटरला पण धावतो, त्या अण्णाला पण धावतो. बस आमच्या पोराला मारले काय बघा अण्णासाहेब हे आता नाही पुन्हा अजूनही काही कसं झालं माहिती आहे का, मॅडम यांच्या साईड ह्यांचं आता छाती फुगली आहे. काय नाही, नसती तरी बी आम्ही. तुम्हाला सांगतो मॅडम असू द्या नाही नसू द्या, आमचं घरानं घरंदाज आहे, आमची वरपर्यंत ओळख आहे. मगाशी 1 तास आमदार संघ बोलत होतो. बोलत होता मग आम्हाला कशाला योग मागलं मॅटर मिटवायला लावला. आमदाराकडे काही जायचं. दिसत नाही हे आम्ही यांच्या नादाला लागायला नको. हो अण्णा कसं असते, आम्ही अजून चाल खेळत नाही. सकाळी 1 तास बोलतो आमदारला, पण आमचं मीटर झालेलं सांगत नाही. ती ह्यांच्याकडे मिटवलं का मान द्यायचा असतो. तुम्हाला कोण खातं मग? लगा तुमचे काय जर काय गावात काय मीटर झालं, सरपंचाकडे माणूस जाते, कुत्र सुद्धा जात नाही. म्हणून मी आलो, नाही तर डायरेक्ट कसं माहितीये का, आमदार खासदार मुख्यमंत्र्यापर्यंत बोल. महिन्यानं जाता का आतमध्ये? रोज वळ की रोज जाते ती माणसं. आम्हाला कोण नेते आजकाल माहिती आत नाही. गावातलं मीटर गावात मिटलं पाहिजे. तुम्ही बिघडलावी आता. काय लगा थांबा घ्या, ऐका गेला का नो. गावातलं मीटर गावातच मिटलं पाहिजे. तुम्हाला सांगतो आपल्या गावात एक तर मीटर तुमच्याकडे येते का? मीटर सरपंच आहे म्हणून तुमच्याकडे आले का? माणसाने काय करते ती तुम्हाला सांगतो, किरकोळ काय झालं का डायरेक्ट आमदार, डायरेक्ट कोणतो दुसरा खासदार मुख्यमंत्र्यापर्यंत लगेच फोन, तिकडे फोन येणार. काय किरकोळ काम, घरपट्टी दाटली आणि मला ही देणं झाला दाखला देणं, त्याला फोन लावला घरपट्टी भरून द्या. कसा नमवलं सरपंच? लगा सरपंचाकडे आवाज गेलं पाहिजे का नाही? सरपंचाकडे जायचं नाही म्हणून मी काय केलं माहितीये का, 1 मिनिटात मी वरनं यंत्रण लावून माझं मीटर सॉल्व्ह केलं. पण तुम्हाला कोण खातं, तुम्हाला कोण मीटर देतं? म्हणून मी मीटर दिलं, माझं मीटर तुम्ही मिटवलं. तुम्ही काय लय उपकार केला नाही. तसा आमचा घराना घरंदाज आहे. आम्ही रोज मोठ्या मोठ्या माणसांनी उठतो बसतोय. तुम्हाला चष्मेची कात फुटली तर मी दिलेलं जातोय बदलाय इचरा काकाला. आणि मी असली बांधणं म्हणजे हे आहे. पण मी काय केलं, कसा आरोपीला त्रास होतो पोलीस मागं लागल्यावर, तसं आजमावायसाठी मी पळवलं. दुसरी गोष्ट, तुम्हाला कोण खात, कोण सुद्धा खात नाही तुम्हाला. तुम्ही कोण आहे म्हणून विचारत सुद्धा नाही, काय सुद्धा उपयोग राहिला नाही. तुम्ही नुसतं इलेक्शन लढायचं, निवडून यायचं आणि आपलं येणायचं. इस्त्री कंप्लीट कोण खात नाही. तुम्हाला मीटर मिटवायला पाहिजे, तुमच्याकडं भांडणे मिटवलं पाहिजे. तुम्ही पण इमानदार मिटवली पाहिजे. तुम्ही कोण वशिल्यावर बघताय त्याला म्हणताय तुझं बरोबर आहे, ह्याचं चुकतंय, ही चुकीचं आहे. बघा तुम्ही न्याय व्यवस्थित दिला पाहिजे. आणि 80% भांडणं गावात मिटली पाहिजे. सरपंच कशाचे असतोय? त्या नुसतं पांढरी कपडे घालून ह्या त्या वार्डात नेटायला आणि लग्ना पत्रिकावर नावं आणि चला कुठं सुपारी फोडायला, कुठे लग्नाला बसल्या फेटा गुंडून काय होतो? आमदार किरकोळ कारण काय एवढं असलं का लगे आमदार येणार. पहिले सरपंच आला म्हणजे लय मोठं लगीन झालं. आता आमदार मुख्यमंत्री येते ना. म्हणून साठी मी तुम्हाला दिलं नाही. तुम्ही लय नेटा खाड नका. आम्ही लगे रेटला असता पोलिसाला तुम्हाला 5 मिनिटात बदली केली येते. विषय लय हार्ड आमच्या नादाला लागू नका. पण मला काय वाटलं माहिती आहे का, किव आली तुमची, तुम्हाला कंप्लेंट एक सुद्धा तुमच्याकडे मीटर मिटत नाही. इचरा काका मिटतं येते नाही. लगे आपल्या 2 तास बोलतो. हा अहो ताटला जेव्हा बसलो त्यानं वांग्याची फोड अर्धी माझ्या टाकली लगेच जेवतात. 8 दिवस टाका असतो. ही माणसं हे खरं आहे बरं का. आता गावातली माणसं आपल्याला फोन करत नाही की याचा पाहुणा असतोय कोण आमदार, त्याला करून सांगा, तेवढं सांगा तुम्ही, त्याचं बी काही नसतंय. अहो नळाची पाय फुटली तर डायरेक्ट आमदारला. गावात आधी बघा की काय तुम्ही घरपट्टी पाणीपट्टी भरल्या का नाही? घरपट्टी पाणीपट्टी भरली पाहिजे का नाही? ज्याला त्याला वाटतं ग्रामपंचायत पैसे खाते. अरे काय खाते? घरपट्टी पाणीपट्टी भरा ना सगळे जण. बरोबर आहे. तुम्ही नाही सारखं जर भांडणं करायला कसं काय? म्हणून मी भांडणं बंद केलेली भांडणं ती म्हणून पद तुम्हाला दिलं. घरपट्टी पाणीपट्टी भरली पाहिजे. हे आता मळ आहे मॅडम न आता फायटरला पायापट्टी सुट्टी देतोय. आता आम्ही कोण कोण आहे त्यात सुट्टी देत नाही. माझ्या पोराला हात लावायचं म्हणजे काय आता लोटा वारीस आहे. हो आप्पा, पोरा भांडण्यात तशाला टोकाला नेताय. नाही नाहीत बाबा.
हे भांडणं आता मॅडमचा फोन आलता जर पोलीस करून बोललो तर आम्ही जाणार तर काय असेल ते बसून मिटवणार हवा मिटवून घ्या ही काय आपल्याला काही मिटायचं अण्णा मिटवून घ्या ना पण आता कसं आहे आम्ही गावात पळालोय सरपंच तुमचा ऐकला आता कसं आहे तुम्ही सांगितलं तर आम्ही मिटवून घ्या म्हणलं तर घेतोय नाही पोलीस बिलीस आम्ही लय यंत्रणा केलेली आहे मोठं मोठं गुंड ताणले आम्ही वाघाला वाटेत दूध पाजले आमचं घरानं काय का आम्ही रायफली असे अडकूनच जंगलात ना येणत होतो आम्ही वाघ बिग तार 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 कापत आम्हाला माहिती आहे बघितले सांगितलं असं जुन्या माणसाने बरं आता आपल्याला तिथे गेल्याशिवाय कळणार भांडणं कसली आहे ते काय मी जावं मला फोन आला तरी येतो हा मी आता कसं आहे माहिती आहे का लय टेन्शन घेऊन सोडून दिले राजकारणात उभं राहायचंय घरपट्टी पाणीपट्टी जी काय काय आहे ती गावाची पायपा वेपा नळ बिळ काय मोठा बिटरा सगळं नवीन टाकणार निवडून आले मिटवून घ्या कसं आहे माहितीये का आता तुम्हाला इलेक्शन लढवत इलेक्शन जाऊ दे गे एका माणसाला 5,000 रुपये मतदानाला दिले देते ती. त्यापेक्षा डायरेक्ट मोठा नवीन पायपा नवीन घरपट्टी पाणीपट्टी माफच करणार आहे सगळं मला निवडून द्या बघ. चांगला आहे की पण तुम्हाला इलेक्शनला उभा राहिला गॉड गॉड बोला फायटर पावला त्याच्यावर तुम्ही निवडून येत नाही बांधणी केली का मग ती तुमच्या विरोधात उभा राहणार तुम्हाला सांगू का माणूस चर्चेत राहिला पाहिजे काय तर मेटर केली पाहिजे ती खरी मेटर पाहिजे हे खरं मेटर आता त्या माझं एवढं पोरगा आहे माझा लोटा वारीस आहे त्याला मारलंय म्हटलं होतं मी खपून घेतलं म्हणजे मी नालायक झालो का नाही बरं माझं एक जाऊ द्या मी नालायक मान तुम्ही मला नालायक समजताय शिव माणूस नालायक झालेला मला पसंत पडेल का बरोबर आहे सगळं तुमचं नाही तुम्ही का मी देवानी बोलताय हो बरोबर आहे माझाच मिंद्याचा सवाल नाही पोराला मारलंय तुम्ही मिंद्याचा सवाल नाही आज हे आता भांडणं केली हा आता हे नाही तुम्ही हे नाही पुढे इलेक्शन कसं लढवणार अण्णा त्यांची ती लढत तुम्ही कशाला टेन्शन घ्यायला लागला? भांडणं करू नका मग तुम्ही शांत घ्या होय पण आपल्या जेवढी बॉडीत माणसं आहे ती तुम्ही आपल्या एका ह्याच्यात तुम्हाला कट्टर राहा सरपंच तुम्ही सांगा त्याला तुमच्या फायटर पावला ते तुमच्या पार्टीतला माणूस आहे जरा म्हणा व्यवस्थित वाघ बारक्या पोराच्या भांडणात जाऊन मारामारी करून टाका नाही करता येईल मीटर कशाच होतं तुमचं टोरिंग रिस्टार झाला का तू रिस्टार झाले देव रिस्टार असते आता एक नवीन पद्धत निघाल्या रिस्टार होयाचं मी काय करायचं माहिती आहे का तुमच्यावर एक व्हिडिओ बनवायचा बहुत देखे ऐसे कुत्ते भोगते हे रास्ते पे असं म्हणून तुम्हाला व्हिडिओ टाकायचा तुम्हाला नाही टाकला तर तुम्हाला ऑटोमॅटिक जातो तुम्ही लगेच तिकडे पेटून उठायचं तुम्ही लगेच तिकडून टाकायचं जल्लेवाले बहुत होते कमीने साले कुत्ते असं म्हणून पाठवायचं ते दोघांच्या आता बांधणं लागते तीच मीटर असणार आहे बघा ही रिस्टार तुम्हाला सांगतो त्यात काय पैसे मिळत नाहीत काय नाही काय तुम्हाला सांगतो खाया पियाला नाही नुसतं त्याला फोकाटचा मान असतोय बघा आणि ही असली काहीतरी मीटर यायची झालं परत मारामाऱ्या बोलवाय सांगितलंय हे असले भांडणं करत बसू नका कुठलं असली नाही असं असतं मी आता दमा मोठा होणार आहे दमा जरा आता ह्या गाभऱ्याला बी इलेक्शन होत समजून टाक माझा हात उचलत नाही त्याला म्हणा तू जरा गप राहा मी उभा राहिलोय आम्हाला बघू दे जरा माणसं नाही न्यायाला लढणारी माणसं आहे आम्ही तो बारका असला म्हणून काय झालं न्याय अन्याय करतोय की आम्ही लढणारच तुम्ही काही करू नका तुमच्या माझा आहे आम्ही काय टेन्शन आमचा व्हिडिओ चालू होता बापू भांडणं तेवढी करू नका भांडणं करत नाही ते आता ही झालेलं मीटर तेवढं बघूया काय काय मी बसलो होतो गाडीवर हा व्हिडिओ चालू होता मध्ये आलो तो महाराजच चालू केलं मग आम्ही जरा शांत बसलो आम्हाला मारला आम्ही त्यांना पदार्थले त्याने एक गाडी बोलला आम्ही दोन बोललो मारली चांगली फायटर भाऊ अण्णा काळा अण्णा ते आले मिठू म्हणली काय नाही द्यायला तो त्याला टोका टाकायचं नाही मी म्हटलं असतं मी काय होया जाईल ठोका टाकायचा आधी या म्हटलं आता कशाला लाईट वाढत मोठा बारका परत मग असं मिटतंयच भांडण झालेलं ही आज नव्हती मिटतंय तो बारक्या पोराला शिकवायला लागला तुम्ही चांगलं काय तर शिकवा की. 21 वर्ष आहे पोरगी बघायला लागले आम्ही आता दाम दोडक्यात काय होईल तरी पण चांगलं शिकवाय काय तर. चांगलं बाकी आहे. करायला तुम्ही लागला सांगाय त्याला परत आम्हाला बोलवता मिटवायला बरं तुम्हाला सांगतो तुम्ही माझ्या बाजूने काम काय पहिल्यापासून तसं राहा अण्णा साहेब तुम्ही आतराळीत राहणार आहे आम्हाला माहित आहे हा आणि काका तुम्ही फक्त पैशाला काही पोट देऊ नका घरपट्टी पाणीपट्टी मोटरा बिटरा सगळ्या नवीनच समुद्र टाकून आणू इकडे समुद्रात आणू तुमच्या कायम सरपंचाला सगळ्या संग मिटिंग घेतो 2-4 आणि इकडं सातारकडे इकडे दाखवले पुण्या बसल्या होती पाणी नाही तुमच्या माग आहे आम्ही फक्त तुम्ही मॅटर करू नका नाही का हा बाबा तर एवढा मॅटर तेवढा मिटूया चला हा एवढं मॅटर मिटवूया मी बोलल तर तुम्ही या मी खमकी आहे की मग ती झाली. लगा माझ्या ओळखी कुठं आहे त्याला काय लगा
जावा तुम्ही येतो आम्ही जरा अण्णा फोन केला तर या नाही तर मी हाताचा मळ आहे बापू चालते काय नाही आता गावात थांबायला कोणाला मला का रे तिथे सारखी तूच पण चुवतोस का विषय नाही बाप मग इकडे तिकडे जरा ध्यान द्यायला लागते पोर तुला मी मगायकडनं बोललो नसतो तारखेला काय करू याला काय करायचं लेका? काय एक मिनिट नाही पंचायत ना ग बापू हा? पंचायत त्याला मॅटर न्या ना. त्याला तुम्हाला सांगतो हा आमची चुकी चुकी कोणाची कोणाची चुकी आहे चुकी कोणाची असली तर आपल्या बासाठी घ्यायचं खपवून घ्यायचं मग आम्हाला मारले आम्ही सण करेल का कारण ना कारण दास बरोबर आहे. बरोबर आहे ना काय बाप त्याला समजा करून जा, आहे. पाणी घेऊन ये. आप्पा फायटर भाऊ इथं उभा राहिला बघा राहणार आहे ते आता लय कुत्री मागे लागणार आहे आप्पा माझ्या. पाटील राम राम कशाला राम राम घालतोय बाबा आमचा आम्हाला वैताग आलाय असू दे पाया कशाला पडायला लागलाय का आम्ही एवढं लगा यावी लागा रोजची 200 माणसं पाया पडते तू घाणपड्या पाया पडायला लागलाय माझ्या काय बी करा हा पण तेवढं मॅटर मधनं तेवढं बाहेर काढा त्याला फाशी झाली पाहिजे हा? असे होणार नाही 100% गुन्हा आहे तसा तर अहो, बघा, आप्पा, तुम्ही तर तुमच्या तोंडात चांगलं बोला की जरा अण्णा. पोरं आपली आहे ती मोठा अधिकारी आहे त्या नादाला लागला येऊ सुट्टी आहे लय मोठ्यानं बोलाय नाही हा तिथं ढिलं पडायचं लय मोठ्यानं बोलायचं नाही आणि तू पाया पडतोय एक उपकार करत नाही तुम्ही गुन्हाच केलाय तसा अण्णा तुम्ही पण आहे त्या मेटर मध्ये मिटवायला आम्ही अहो, आम्ही सोडवायला आहे आहे पण नाव आहे तुमचं नाव कसं असतं आमचं बघू की चला माझं पोरगण ते मॅडमचा बाचा एका गाडी होता माझ्या माझ्या वाघाचं- आहे त्या मॅडमच्या बाच्याची पण काही तर चुकी आहे का नाही तुम्हाला सांगतो गावात मग मारला तू आपली माघारी घ्यायची तुम्ही का नाही मिठवाय आलाय ना तुम्हाला सांगतो असं जर आडवू बोलला तर मग मारला पाचशेच आहे तुम्हाला हा. लगा तुम्हाला अकली पाहिजे त्या वाघाचं पिलो आहे म्हणल्यावर तर तुम्ही गप्पडाय पाहिजे होत लगा लोटा वारीचा आहे माझा रोज सकाळी पाणी लागा मै लागा त्याला असू दे माझ्या आबरूवाल्याला म्हणता तुम्ही काय झालं? डायरेक्ट म्हणता लोटावारीचा लोटा काय मग ती लोटा एक लोटा वारीस तर असू द्या लोटा वारीस आहे तुमचा नाही नाही माघार घेत नाही नाही एवढ्या बार बाहेर काढायला लागतंय माघार घेत नाही तू अजून एकदा पाया पडला तर घेत माघार घेत नाही नाही. पडतो अजून एकदा पाया नाही, राहू दे. पडतो, डबल टेबल पाया पडतो बरं, आता काय करू अण्णा मॅडमच्या पुढे का नाही पाया पडा नाही मॅडमच्या पुढे गेल्यावर माझ्या पाया हा, होय पडायच्या मग. हे आमच्या गावचा आप्पा पाटील आहे म्हणा दाढी मिशन ओळखलच की मी दाढी सांगतो की मिशन आप्पा पाटील आहे आणि आमच्या गावचा सरपंच आहे म्हणून सांगतो बस का नाही दोन वेळा का पाया पाडा हा. आणि तिथं गेल्या खाली बसायचं हा. हात मी वर बसील तिथं आवा आम्ही खाली भोयला बसतो हातात हात द्यायला लागेल तर घ्यायचा नाही 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 नाही, मग- नाही, आम्ही मग- घेत मग- नाही. हा. तुमचं तुम्ही हातात हात घ्या पण एवढं ह्या मॅटर मध्ये तेवढं बाहेर काढा एवढ्या बरं आता तिथं सोडून परत तिथं सरपंच आहे म्हणून सांगा जरी तुम्ही असला तर असू द्या आप्पा हा. तुमच्या पोरानं आणि ह्यांच्या बाच्यानं काय पराक्रम गाजवलाय बी? मी सरपंच आहे म्हणून सांगा आम्ही कशाला झालोय सरपंच सरपंच तुम्ही थांबा जरा माझं एवढं काय matter म्हणणं नाही बाबा. मिटूस तर आप्पा पाटला सरपंच म्हणा असू दे की सरपंच हा काय काय अडचण? जाऊ पण द्या, तुम्हाला जाऊ आम्हीच द्या, केलं. मॅडम पाशी वजनातला माणूस वाटला हा. पाहिजे असू द्या आप्पा, असू द्या. चला आप्पा हा तुम्ही 4 शिव्या जरी दिल्या तरी आमच्यावर फुलं पडल्या एखादा ठोका टाकला तरी सुद्धा ग बसायचं अण्णा साहेब सांगा म्हणले तुम्ही पण एवढ्या बार मिटवा एवढं मिटवतो हा आम्ही बाच्याला तेवढं माझ्या बाहेर काढा तेवढं करतो पण तसं लय बोलायचं नाही माझ्या पुढं बरं का चला चला. तिथं मॅडम आहे लगा आम्ही लय दिलदार माणसं आहे लगा नु लय जणाला माफ केलेला आहे तू लगा गप आता चल ए, चला चला माग चला माझ्या ए माझं चला त्यांच्या थांबा वसा वसा करू नका मी आधी अंदाज घेतो आणि मग या बघा बघा इथं एका कोपऱ्यात उभं राहा काही तू उकरून बसता लगा वातरो लगा मग मी चला तुम्ही लगा असं वसा वसा करणार असलं तर मग राहिलेलं बरं न गेलेलं बरं माग ना अण्णा आला असं डायरेक्ट आला अंगा लगा थांबा घे मी बोल मॅडम आहे त्या ते आप्पा पाटील आलाय म्हणून कोण तर आप्पा पाटील आला आत घेऊन येऊ का? कोण आप्पा पाटील आलाय आत फित घेऊन येऊ नको कोणाला माझा एक फोन चालू आहे मी बोलते त्यावेळेस घेऊन ये बर लगा दम काढा घ्या दम काढा घ्या तर
अरे जरा दम काढा की लागा तुम्ही काय कोण आप्पा पाटील तुम्हाला मॅडम ओळखत नाही तर जाय सांगितले लगा तो सांगाय नवी दाढी मिशा असा पाटील रुबाब जरा गाडी लागा कोण ओळखत नसते तुम्हाला हे आता तुझं एकट्याच मीटर राहील नाही बरं का. तुझी काय ओळख आहे का तुला का पोत्याच्या बाच्या संग फिरत होता होय ओळख आहे ओळखतीत ना त्याला बघून येऊन बघू ना तू काय सांग हे थांब की हा हा तू सांग आमचं आप्पा पाटील आहे आणि गावचं प्रतिष्ठित नागरिक आहे बोलवतो आणि बोलू का त्यांना म्हणावं असंच मीटर आपल्या संगत होतो आपल्याच पार्टीत होतो म्हणून एकच पार्टी चेंबवा द्यायचं एक जणांना म्हणून खरजुली बघ बघ काय लागा काशाला पण लागा पडताय इथं काय प्रसाद चालू आहे ए कोण आहे तुम्ही टुकल्या टीव्ही आमच्या सांगत होतो याला बी लय मारलाय सकाळी हे बापू आलेच बाहेर बोलू का कोण आहे बापू बापू तुझं वडील आप्पा पाटील पोलिसांना केलंय फोन ते बघतेले बोलू का मग बोलव लगा काय कळतंय का नाही लागा सरपंच मग लागा हा नाही नुसतं म्हणलं आप्पा पाटील हा मॅडम म्हटलं घेऊन या तुला सांगतो घरानं असताना घरांदाज आमचा तुम्हाला सांगतो हे सांगितले ना याय सांगितलं सगळेजण खाली असं बसा शाळेतल्या विद्यार्थ्यावाने मी मॅडम पाशी बसतो मी मॅडम पाशी नाही मी तिथं खाली बसतो पण मी पुढे बसतो तुम्ही माझ्या माग बसाय सगळ्यांनी हा? आणि माझ्या पुढे जर बसा केला बाहेर आल्या मग थोडं दिवस सोडणार सगळ्यांनी खाली बस माझ्या बरोबर माझ्या माग बस ए पोरांना जाऊ तुम्ही बाहेर या बसा ए बसा बसा मॅडम कसं आहे रोज तोंड बघायची गावची जायची गरीब आहे ती आणि ती मी बाच्याला तुमच्या काय मारलंय मिटवून घ्या पोलीस स्टेशन बिशन काय बरोबर नाही पाया पडायला होतो तुमच्या हे पाय आता गेलं का लगा तुम्हाला अखिले द्या तुमच्यासाठी लगा मी सांगतो माझ्या मागं बसाय तुम्ही ही करत मॅडम म्हणले इथं बसा मॅडम आम्ही एक मिनिट तुमच्यासाठी मी खाली बसले तुम्ही वर बसले मॅडम म्हणले हा मॅडम बसा म्हणल्या मग तर आम्ही वर बसलो मग तुम्ही मला का मारायला लागला? भांडणं कोणाची मी खाली बसून मी ठेवायला लागलो पाया पडायला लागलो तुम्ही वर बसला नालाय का त्या आधी पोलीस स्टेशन कंप्लीट झालं वर येऊन बसायला लागलाय मी तर गपचिप कुत्र्यासारखं खाली बस मायापेक्षा बर बरं जर तिथं म्हणला जाऊ नका हा मग नादा लागाय ना आमच्या मॅडम तुम्हाला सांगतो सकाळी मी तिथं गेलतो तुमच्या बाच्याला असलं मारत होती तुम्ही सुट्टी देऊ नका सोडू नका त्यांना चांगली 7-8 महिने जेलमध्ये राहिली पाहिजे तुम्ही पण त्यांच्या सोबतच आहे ना अहो मी प्रतिष्ठित नागरिक आहे गावचा बघून मी गेलतो भांडणं सोडवाय हो त्यांच्या सोबत का आलाय तुम्ही आलोय मिटवायला आलोय आता काय करायचं या तिथं का चावत तुम्ही या घेते नाही असू द्या आम्ही इथं. बरं काय? तिकडं बघ. मॅडम माफ करा आम्हाला तेवढं सोडा तेवढं आमच्या बाच्याला तेवढं सोडा आमची काय चुकी नाही हो बरं मॅडम काय विषय आहे माहिती आहे का? हो, ते कसं म्हणजे माझं पण पोरग होतं तुमच्या त्या बाच्यासाठी विषय काय झाला, ह्याचा पण बाचा उन्हाळ्या सुट्टीला आल्या याला पहिलं वळणं नाही त्यांना आता झाले कसं एकामेकाला ट्रोलिंग काय करायला रजिस्टार झाली तो एकामेकाला ट्रोल करते ती आणि त्यातनं काय झालं या दोघांच्या एकामेकाची भांडण त्या भांडणात मारामारी त्याला घाणपडीत फायदा घेणार काय कमी येते आमच्या गावात नाही फायदा घेतो पेटवा व्हायचं तर लगेच झालं त्याला वतून काडी लावून मोकळी होती ती कोण कोण काढे लावते लावणारी असते ती की मी गोष्ट काय नसते सरपंच बरं का मॅडम तुम्ही मिठवायला आलाय का पेटवायला आलाय ते सांगा बघा मॅडम आले मिटवाय आले त्यांना माफ करायचं कारण नाही तर राहू द्या माझ्या पोराला मारलंय तुमच्या भाषा संग होता त्याला आम्हाला काय करायचं मोबाईलला द्या
हा अरे तुम्ही लागलाय ना तसं बसून म्हणायला तुम्ही मिटवायला आणलंय त्यासनी की पेटवायला गेली तुम्हाला कळणार नाही. बरं का मॅडम, विषय कसा माहिती आहे का, पोरं पण आजकालचे काय करतात माहिती आहे का, गावातनं गाड्या पळवते ती, इकडे तिकडे बघत नाही ती. बरं ती नवीन गाडी आल्या वाजवायची, त्याचं सायलेन्सर काढून वाजवत पेरवते ती. त्याच्यावर पण जरा काहीतरी लक्ष दिलं पाहिजे आपण. सांगा की असलं सांगा की. नाही द्यायलाच तुम्ही लगेच का बसते ती, वाच्या कशी बसते लगेच. असं झालं सांगाय तेवढं मग. अहो, काय सांगायचं ती निमार्द वाढवून सांगायला लागलं. मग ती झालं तर सांगत जावाय तुम्ही. सर आपण बसू दे ना. बसा. तू माफी माग आणि इथनं पुढे तसं काय करणार. पोरांना बोलवते, पोरांना बोलवा तेवढं मॅडम. पोरांना बोलवा. तुम्हाला काय सांगता येत नाही का? काय सांगता येते आता ती समोर काय झालंय ती बघूया की. बघा, तुम्ही इथं काय सांगत नाही. मी काय सांगितलं तेच सांगितलं सकाळी झालेलं मला मारलेलं. तू आमचं घराणं पाटील घराणं. मला आप्पा पाटील म्हणते माझ्या गावातलं दहशत आहे. मी आजच नाव ऐकलंय त्यांचं. मी सांगितलं त्याला जाम अडकवा म्हणून. तुम्ही काय सांगितलं? तुम्ही आताच नाव ऐकलं काय काय लोकांना माहित नाही हो. पोर आली. ए, इथं काय बसा. झालंय रे विषय? ए, हे खाली बसा. ए, बिटुकल्या, यो इकडं यो बस. यो माझा आहे. ह्यो बिटुकल्या तुमचा आहे का? हा. इथं बसून दिसत नाही. बसा. बरोबर आहे. माझा आहे, माहिती आहे त्यांना. आणि काय झालं सांग रे. किती ये इथं पुढे येऊन सांग. ते मग काय काय ते नाही तू बरोबर. कुठे तू उठ इथं उभा राहून सांग काय झालं. रिला करत होतो आम्ही कसल्या पुन्हाच. कुन्नस म्हणायला लाज वाटत नाही. कुन्नसच्या मानतोय का रिला एकामेकाला रील त्यापेक्षा ट्रोल हा बोल. ट्रोल करायचो आम्ही. रोल हा कोणाला ट्रोल केला मग? मजेत होता तिकडे. मॅडम हे काही बाजू भाचा येतं ही बाहेर असते शिकायला, शाळा शिकायला. आता गावाकडे आल्यात आणि हे तुमची पोरं बघा ट्रोल करते की तुमचा भाचा आहे, तेव्हा ही आप्पा पटला पोरगा आहे, तेव्हा ही पोरगा आहे. अहो, तुमचं पोरग शिकायला आहे तो कशाला रील्स बनवतोय? कशाला रील्स बनवतोय. अहो आधी ह्यांनी बनवलं नाही रील्स. रील्स आधी ह्यांनी बनवली, ह्यांनी ट्रोल केली. गाड्या लागली फिरवायला गावातनं, उंगळ्या ए, काढून तुला टाक गाडी टाक येते का टाक. रे? गाडीच्या जगात फॉर्च्युनर आहे पण ते चालवत नाही. मॅडम इकडं यमा गाड्या यमा ड्रायव्हर असते. दारदार असते का? तुमचा भाचा. का पोरी आहे काय तुमच्या मागं? आमच्या अरे पोरी दिसतात काय तुला? मी आपलं चाललो होतो ते दिसले मग तिथं आपलं मी उभा राहिलो होतो तिथं त्यांना वाटलं त्यांच्यापाशी गाडी वाजवल्या काय एवढं कारणावलं. एवढं तुम्ही हल्ला माझं पोरगं मेला. कुठं लागलं तुला? वन उठले तसं पाठी मागले वन. असू दे. मी काय म्हणतोय आता कुठं असतं शिकायला? कोल्हापूरला सरपंच हे क्लोजअप घ्या आमच्या दोघां. कुठं आहे शिकायला? कोल्हापूरला आहेत. मॅडम तेवढं केस तेवढी करू नका. नाव महाग कसं आहे पोरं शाळा शिकायला आहे घेऊ त्यामुळे घोटाळा होईल. पड पाय काय पडेल इकडे माझ्या पड. मॅडमचे ठीक आहे त्यांच्या का एवढ्या बारात तुला मॅडमच्या वतीने मी माफ करतोय. असते मॅडम मी गावचा प्रतिष्ठित नागरिक आहे, पाटील आहे. हा एवढ्या बार असू द्या, माफ करा. तुम्ही काय पोलीस स्टेशनचे काय नादाला लागू नका. घ्या एवढं बाहेर मिटून. काय म्हणायचं? काय म्हणतोय काय नाही जिरू द्या एकदाशी. मॅडम तुम्हाला सांगतो हे तुमच्या बाच्यानं चालू केलंय पहिल्यांदा. पोरं बोलवून आमच्या पोरासनी मारायचं. ट्रोलिंग पण हे थांब हे तडाखाच पुढे बोलतोय मॅडमच्या वेळी. मला का मॅडमला का माया पुढे का बसले तर मॅडमचा भाचा आहे जरा म्हणून. बरं मॅडम मी काय म्हणतो माहिती का, तो रील स्टार झालाय ह्यांचा अजून काय ह्याचा एक बाचा रील स्टार झालाय. शेनी काय करते ती एकामेकाला ट्रोलिंग करते ती चुकीच आहे का नाही. ह्यानी काय करावं, त्यानं चांगला व्हिडिओ बनवणं त्या विषयात चांगला व्हिडिओ त्यानं दुसऱ्यानं बनवायचा आणि तुम्ही कामात ना हरवायचं. बरोबर आहे का नाही.
का एकामेकाला ट्रोल करून जर तुम्ही असं मेटर भांडणं करायला लागला तर ती गोड दिसते का सांगा मग? नाही. हा हे कशी दुश्मनी वाढणार आणि परत मारामाऱ्या होणार. तिनं चांगला व्हिडिओ एकानं प्रबोधनात केला त्यापेक्षा तू कर रे. अरे कोण आहे ना? तुम्ही शिकायला आहे काय कुठे video घे बनवायला यांचं काय दोघं. शाळा शिकताय का नाही व्हिडिओ बनवताय ट्रोल करताय एकामेकाला. आप्पा ह्या शब्दासाठी मी तुमच्या पाठीशी आहे. मला नको तुझा पाठीशी आणि पाठिंबा नको तुझा पाठिंबा तिकडं हुमऱ्या बाहेर टाकजा. अहो रे बाहेर नव्हत तुम्ही आमच्या गावातला सगळ्यात थर्ड क्लास माणूस ही आहे. तुम्हाला सांगतो तसंच त्याचं भाचा ती सगळे तसंच. पण आता मला गावच्या आबरूसाठी मॅडम तुमच्यापर्यंत येऊ लागलो. ती पण माझ्या पोराचा हात होता ती माझा लोटा वारीस आहे. हे बुटक ना मग काय मॅडम बुट्टुकून म्हणणार ती परत घरी गेल्यावर माझ्यावर परत तावाला येत बुट्टुकून म्हणणार बरं नाही गप बुट्टुकून म्हणणार त्याचा मित्र आहे काय रे तो? मित्र आहे हो. होय. 21 वर्ष झाली ती लग्नाचं बघायला लागलो मॅडम पोरगी म्हणते होय म्हणते ती आणि परत कुठल्या कामाला आलाय तू? बघा बघा किती नवाल करायला आली ती नवाल आणि ही तर लय नवली आहे. अरे ग. ए नव्ह असू दे असली पोरगी तरी एखादी सांगा. हो हो गप बाळा गप तुम्हाला काय कळतंय का नाही? मला आवडत नाही माणसं दारापर्यंत येते ती एक फव नंबर खाते कुडीला एक नंबर कुडी. मॅडम ए, खोडा कशाला करतोस तू? फव खाते ती माणसं चाप येते ती सगळं तुम्हाला सांगतो पिलटान ती खर्च भागवून गायला आलोय आम्ही. होय म्हणते ती भाऊकी गाणपडे जाऊन दारातनं गेलं जाताना होय म्हणते ती परत मागणं फोन लावल्यावर म्हणते त्या सांगतो आम्ही काय करा एवढं बरं तुम्ही माघार घ्या काय करू नका बरं आणि एखादी पुरगी बघा आणि ते तुमच्या बाच्याला सांगा ट्रोल करू नको म्हणून. ट्रोल करू नको तो काय रे? नाही तर त्याला म्हणावं आपा पाटील ताकीद देते मी दोघांना. काय नाव आहे दोघांचं? भैया काय भैया भैया कशाचा भैया? तसला भैया ना वया दादागिरीतला भाई भैया भैया तसला ना मुंबईतला भैया हो साधा भैया. बस काय म्हणते बघा बस तुझी आधी तुमच्या पोरांचं नाव भैया काय? विघ्नेश. विघ्नेश भैया नाव ठेवलंय म्हणून ते दादागिरी करताय काय? अहो भैया नाव भैया ठेवलंय हो दुसरं काय नाही. तसला भैया ना व तुम्हाला सांगतो भैया पाणीपुरी विरी विकत नाही ती मुंबईत तसला साधा भैया बिहारी भैया? बिहार या भैया बस जरा हा. त्याला काय सोय भ्यायचं नसतं. पाणीपुरी खायला जातोस तू? नाही हो शाळेला जाते हो. बरं. बरं. असू द्या एकामेकाला ट्रोल करू नका व्हिडिओ बनवा पण एकामेकाला ट्रोल करू नका. शाबास हा काय रे? बोला मॅडम तुम्ही परत जर टोल केलेलं दिसलं तर मग सुट्टी देणार नाही. सुट्टी देणार नाही. तर सुट्टी देणार नाही एका एकाला. तुम्ही भांडणाचं का बोलता? व्हिडिओच बोलते ना मी. व्हिडिओच म्हणतोय मी. हा आणि बरं का इथनं पुढं तू तर निवळ काळा कावळायच तू पोरांना वळणं चांगली लावली नाही ती. मी वळणं चांगली लावले ती. मिटवायचं आहे का उगं वाढवायला लागलाय? ठेवलं की मॅडम आता म्हणते ते घे मिटवून घे. काळा कावळा आणि असलं काय म्हणायचं? हा मग तीच भांडणाचं सारखं काढतो इथं कमी आहे ती माणसं. बोला बोला अण्णा तुम्हीच बोला. आवाज वाढवाय नाही मिटवायचा आहे आपल्याला. सांगा तुम्ही अण्णा सांगा बोला. त्यांना सांगा की परत गाडीचं कट बीट मारू नका म्हणून का सांगा तुम्ही सांगा की ती पण आम्हीच सांगू का आम्ही सांगणार तुमचं पोरग येत आहे म्हणून आम्ही काय बसू पीत होतंय मानूनच नाही तर तुम्ही हंटलं असतं त्यांना. मला माहिती आहे माझं पोरग आहे कोणाचं बरं का मॅडम आपा पाटील नाव आहे आणि तुम्हाला सांगतो तुम्हाला दाढी मिशावून ओळखलं असेल आणि विषय झाडा आमचा आम्हाला सगळ्या गावात आमची म्हणजे काय म्हणते म्हणणं छापा आहे छापा. आम्ही वजन आहे आमचं टाका घालता काय तुम्ही पण छापा? टाका न तसं न मॅडम मला जरा प्रतिष्ठित माणूस म्हणून मला किंमत आहे गावात आणि माझ्या पुढे कोण जात नाही. आता हे तुमच्यात माझं पोरग होतं म्हणून मी इथं आलो नाहीतर मी आणला तुम्हाला सांगतो हातपाय मोडला असतं मारून मारून. इथनं पुढे सांग एवढ्या बार आता चुकलं म्हणा तुम्ही सगळं तू चुकलं म्हण तुम्ही चुकलं म्हणा एक तर दोघं मिळून व्हिडिओ बनवा हा. नाही वायलं बनवा पण प्रबोधनात बनवा. फालतू बिलतू काय झालं तर मग सुट्टी देणार नाही मग दोघाला पण. ए चुकलं मनावर. ए चुकलं म्हणा. ए चुकलं म्हण. बस का मॅडम तेवढी केस तेवढी मागायला. पोलिसाला सांगा तेवढं काय नाही गेल्या आठवड्यात या गाणपड्या माग ते कुठले तोंडा पाय ते मीटर काहीतरी होतं जरा वरतून घाण आहे माणसं गावात
आणि त्यातनं आम्ही वाचवला गेल्या आठवड्यात. तुम्ही वाचवला. काय सुद्धा सांगू नका आता कोण ऐकायला कम नाही. मॅडम येतो आम्ही. मॅडम ऐकणार की नाही झालेलं झालं. मॅडम काय झालं माहित आहे का ती दोंडा लगाय जाऊ दे की आता कशाला आणि परत वाढवायला लागलाय. वाढवायला लागलाय मिठू एक तुझी दोंडाबाई काटाकाट गेली पुरत्यात. फायटर भाऊ राहू दे की देऊ का द्या मॅडम? सोडून. हा पेन्शन चालू करायसाठी मी नुसतं म्हटलं सही घेऊन ये जावा यांनी जाऊन लेटर दिले. पण आता ती काय काढले गबस हे मिटवायचंय ना अन्न मिटलेलं पेटल बघा. घ्या बा साहेब तुम्हाला मिटवायचं आहे ना. मिटवायचंय ना तुम्हाला. चला येऊ मॅडम. चला चला. काका पुतण्यात एक नंबर बदल झालाय, सुधारलाय पुतला तुमचा. आमचा हो सुधारला का रोज एक मॅट्र आणतोय घराकडे भांडणं रोज एक. रोज आणले तर तसं नाही, मग? त्याच्यात खरंच बदल झालाय. काय बदल झाला खरंच. आज त्या बारक्या गाबड्यानं नातवानं भांडणं आणले ती घरी. ती मिठी चालली माहित नसते काय नसते. 2 गलास पण बडाडतो आपला काय बी. पोराचं कशाला बघायचं? मोठ्याशी मारून आलाय मोठ्या माणसाचं. मोठ्या घरानं काय आमचं घरंदाजाने आबरू घालवायला लागले ते. आता वर्ण सारवायला लागला. पुतण्याला भारी कशाला भारी आहे सांगायला. काका तुम्हाला त्यांच्यामुळे किंमत आहे गावात. भांडणं करते ती म्हणून. भांडणाचा विषय सोडा, भांडणं काय आयुष्यात माणसाच्या होतच असते. अहो एकाला सुधारायचं बघतोय मी. चांगलं राहावं म्हणून. आता बारक्यानं भांडणं केले त्या का मिठू घेत आली आज. हा बारक्या पोरांचं रक्त गरम असतं त्यामुळे ती करणारच. पण तुमची किंमत कमी केल्या का तिने गावात? हा असं आहे का नाही? महत्वाचा मुद्दा काय इमेज गावात पाहिजे. तुमचा घरंदाज घराणा होय आहे का नाही? आहे की मग घरंदाज घरानं रोज कोणातरी भांडणं आणते बापल्या दोघं मिळून. ते आप्पा पाटील तो तरी काय एक दिवस सोडून बिन भांडणाचा. मी आता वैतागलोय परपंचाला. मी ट्रस्टीला सगळं देणार नाही. जाऊ दे खाऊ दे कुठं खायचं. गावातली नेते मंडळी त्यांच्या समीप असते, तुम्ही त्यांच्या बाबतीत काहीतरी विचार करत नाही. तुमच्या पुतण्याचा तुम्हाला वाईट वाटतंय. हा हा नेते माणूस म्हणजे हो तर काय त्यांच्याबद्दल काय तुम्ही बोलत नाही. त्यांच्या संगतीत असते ती त्यांचं काय तुम्हाला दिसत नाही का तुम्हाला? त्यांच्या संगती काय करते ते? हा त्यांच्या संगती ह्याला कर म्हणतो का आम्ही तसं. अहो तुमचा पुतण्या आहे, तुम्हाला योग्य रीतीनं वागवतो. तुम्हाला इमेज कळत नाही तुमची. आता तुम्ही म्हणतात पण भांडणं केली आमचं केले. गावात लपडी चालते तीच. रोज भांडणं. हो चालणार. गाव तर 12 भानगडी असते त्यात. अहो नातू ते आता लगीन करायला त्याचं ठरलंय आणि त्यानं सकाळी राव आणले काय तर लपडं माग. हा नातवाच्या बाबतीत काय मी काय म्हणतोय चांगल्या पद्धतीनं तो आहे. हा आपण ज्याला किंमत देतो तुमच्या पुतण्याला. हा हो किंमत देतो. मग काय तो बिला का दारोड्यात असला जायचं काय किंमत देतोय. मी दारुडा असलो तर 2 गलास काम हा, झालं की तो आमकाला आपला. होय कोण आपल्याला बोलत नाही. होय होय. अगं हा जा आहे अरे गप की या है काय बस गप. काका हा काय झालं माहितीये का? हा आज तुम्हाला सांगतो हा थार 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 कापायला लागली मॅडम. मॅडम घराण्याचा विषय आप्पा पाटील म्हणून सांगितलं. पहिल्यांदा म्हणली कोण आप्पा पाटील. आता तिला आप्पा पाटील म्हटल्यावर तिनं लगेच वर्णन करायचं ना. दाढी मिशा रुबाबदार गडी असा राजभिंडाना घरांदाजा असेल. तिला वाटले ती कोणतं आहे म्हणून ही लगे लागली. हा 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 किंमतच दिलं. पुतण्या कोणाच आहे? तुम्हाला सांगतो सांगितलं परश्यानं जाऊन बापू आले. कोण बापू म्हणतो बोलवलं तुला सांगतो. तुम्हाला सांगतो आप्पा पाटील म्हणून मिशीवर ताव दिला. थार 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 कापली फॉर्च्युनर सारखी मॅडम. कापणारच. कापली म्हणजे भ्यान या कशा तर अडकवल म्हणणं गुत्त्यात गोळ गुत्त्यात. आणि तुम्हाला सांगतो 2 शब्दात भांडण मिटवलं. 4 वेळा पाया पडला. 4 वेळा लोळला नाक घासलं. तुम्हाला सांगतो तळव चाटलं. होय म्हणून म्हटलं आता घेऊया माघारी म्हणून मिटवलं की. पाटलाचा नाचच करायला नाही गावात कोणी. विषय झारडा हो. हा मॅडम बोबडी बोळा ओळख करायला लागली. बोलायला ना बोलली असेल म्हणजे बोललीच. तुम्हाला सांगतो तिनं पहिल्यांदा मी सांगितलं दरवाज्यात गेलो ही कुत्री माया पुढे लोंबकळ घरात आपला गेलो उंबऱ्यात धड 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 अशी छाती फोड घेऊन. तुम्हाला सांगतो गेलो डायरेक्ट म्हणलं आप्पा पाटील आलाय म्हणून सांगा. ठीक गेलो पोरगं त्याला म्हणलं कोण आप्पा पाटील मी ओळखत नाही म्हटली. राग आला मला जरा पहिल्यांदा. परत आपला परशा घुसला. परशा आत गेला म्हणला मॅडम बापू आले तर आणि आमचं घरानं खरं म्हणजे बोलवतो या बापूला. आरू तू
बोलव घराना घरंदाज आरू तुरू बोलल्यावर मला पण झेट आलती. मी नव्हतो तर आत गेलो तुम्हाला सांगतो आणि मी मॅडमला म्हणलं तुम्ही आपा पटलं नाही म्हणलं तुम्ही आपा पाटील पाटील नाव ऐकलं का वर्णन करायचं हो, दाड्या मिशा रोबाबदार राजबिंडागडी कोणतर पैलवान असणार घराना घरंदाज. मग ती चुकलं म्हणजे म्हणलीच ना मॅडम होय होय आहे का होय म्हणला पाटील नाव म्हणलं तिला दरारा कळला हो म्हणले असेल चुकलंच म्हणली म्हणले असेल विचारा की इकडं होय 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 कापले होय होय काका होय ना कापले असेल तर नाही म्हणणार की हा तर उबळी वळायला लागली गेली ती असेल तुला तर तुम्हाला सांगतो आपल्या घराने दहशतच तशी आहे हाय आहे का नाही आपलं गावात काय वजन तुमचं कमी आहे का सांगा बरं. तुम्हाला सांगतो हा. असं 2 मिनिटात मी 4 वेळा पाया पडला 4 वेळा पाया पडला नाग असलं हा. तळव चाटलं हा मग म्हटलं आता जाऊ दे एक वेळा मिटलं म्हणून नाही मिटव म्हणून म्हटलं जाऊ दे एवढ्या बार मग करूया मग मी माघार घेतली मग मिटवलं मग ह्यो 2-3 वेळा पाया पडला हा. आणि काय करायचं काका आपला हात गुतलाय म्हटल्यानंतर पाया पडायला लागणार मिटवून घेऊस तोवर. पहिल्यांदा गुन्हा करताना कळलं पाहिजे कोणा नादाला घराना घरंदाज पाटील घराना आमचा लागा आमच्या लागा नादाला लागा कोण लागत नाही चष्म्याच्या कात्या फुटल्या तर आम्हाला दिल्ली मुंबईला जायला लागतंय काल फोन आमदाराचा आला काकाला लागा तुला सांगतो असं तुला सांगतो काय मीटर असलं 1 मिनिटात आमचं काम होतंय तू लागा आमच्या नादाला लागला इथनं पुढं पाटील पाटील असतो आणि तू असतो मी पण प्रतिष्ठित नागरिक आहे. हाय की हाय हाय आम्ही म्हणतोय म्हणून आहे नागरिक घराणं म्हणतोय कोणी म्हणून कर, आहे ना. पाटील घराणं कोणी कर काही हिशोब आहे का नाही त्याचा नागरिक तू बरं काका घरंदाज ए घराणं काका नसतं. आता पुढे बोल नका घरी गेल्या बायकोला सांगा हा. त्या खरजुल्यांना सासुरवाड्या त्यांना पण वाटलं पाहिजे घरानं घरात जाय बरं घ्यायचं बरं हा त्यांना वाटलं पाहिजे भांडणं मिटवायचं आले अजून पद नसताना भांडणं पंच झाल्यावर तर मी काय करेल काय मग ते फोनवरच कामं. आणि तिला सांगा जरा वजनात बरं. याला जर रोजची सकाळची 2 अंडी दी बॉडी बिडी बनवती हा. भांडण पुढची माणसं कापली पाहिजे थर थर कापली थर पाहिजे. थर ह्याला असली रोज लागा माझ्या जवळ सुद्धा उभा राहणार नाही, नाही नाही, सांगतो. आणि तिला सांगायचं उलट म्हणून त्याला बोलायचं नाही नाही सांगतो की. नाहीतर उलट जर बोलली हा. काका तुम्हाला सांगतो मला नाही तसलं मग पान उतारा केल्यावर बोलते नाही, मग माझं सांगतो कशी की. इमेज राहणार आता बोललेलं तुझं सगळं सांगतो याला दोन तिथे अंडी मागत टाका. करायला आलेलं म्हणलं मला म्हणलं काय राव तुम्हाला थडाथड बोलते ती. मग त्यामुळे मला म्हणावं माझी इज्जत कर सांगतो सांग हा? काका तुम्हाला सांगतो घरी अक्काला सांगा हा. आमच्या दोघांचं वजन लय आहे हा. गावात. हाय, हा. दोघांचं हा बर हा दोघांचं लय. वजन लय आहे गावात. सांगतो. आम्ही दोघं ताणून मारू शकतोय नाही मग कोणाला बी हा, दोन दोघं झालो का आम्ही कोण? आपण मी हा, मग मार काय तो तुझ्या मागो जगा आता आम्ही कुठेतरी माणसात या महिन्यात आला आणलाय त्याला तर तो अजून चिटक घर जाळायचं काम करा दोंडाबाई मेट्र मध्ये ह्यानं मला आवर्जून गाठलाय त्या. हा म्हणून साठी त्याला पाया पडायला लावलं त्याला काका वाटते पाया घरात पडाय कमी येत आहे का? नाग घासायला लावलंय नाग घासायला हाताला कुठे गेली दोंडाबाई हा दोंडाबाईचं मिटवलं म्हणून तिने तुम्ही आहे हे लक्षात असू द्या तुम्हाला काय कळत नाही. चल चपात आणि बटाट्यात बसू नका पटकेनात घरी जावा मला 2 गळासन काम खालास काका देते ना. ती काका काय काकाकडे जावा चल तुम्ही. बाबा गावात आपली इमेज कमी नाही